रोज 5 वाजता खाली होणारे आश्रम 7 वाजले तरी आश्रमात लोक आहेत. पण निघालोय 7 वाजता. असा व्ह्यू आहे इथे. इथे पाठीमागे रेवा कुंड आहे, तिथून मैयाची धारा निघते म्हणून ती. तर असं फिरून चाललं आता. पण भरपूर थंडी आहे. गल्ली बोळातून रस्ते आहेत इथे. कचरापट्टी बोर्ड लावलेली जागोजागी. नर्मदे यार बडवाच्या कॅन्ट एरियात चालतोय. तर सगळे आर्मीवाले लांब लांबपर्यंत. भारत माता की जय. जय हिंद. CISF RTC बडवा. बाई इथं पट्टाळे वाघ सुद्धा आहेत. इथं परमिशन नाही आहे आणि हा जंगल रोड आहे. कुठंतरी झोपलेला दिसायला पाहिजे वाघ. फक्त झोपलेला. चालता बोलता नको. आपण हळूच निघून जाऊ. आज म्हणजे पुढचे 3 दिवस आता जंगलातला रस्ता राहील. आता हा 10 किलोमीटर आहे पक्का. नंतर पूर्ण कच्चा रस्ता आहे. आर्मी कॅन्ट एरिया आहे CISFचा. असं लाईट आलाय थोडासा. कोरल नदी, कोरल ती क्रॉस करतोय. ओहो सही. समोर सगळे परिक्रमावासी थांबले का बरं काय माहिती. बालभोग असेल ते. इथे आहे बाबाची बालभोगची व्यवस्था केलेली आहे. परिक्रमा पहले वो यादव की चाय की होटल थी एक ही यादव. सुंदर जी इतनी रात को आया रहो तो क्या बात है. हाँ सिंगरोल गाँव एरिया बोले यार वहाँ तो पटा लेते लूट लेते मार लेते मतलब क्या यार से घर के बाहर सरकारी क्वार्टर में खान गया रहा तो नींद निकाला था तो सप्ताह जाएगा किती जवळ जाऊन बिस्किटं खाता आहे पक्षी माझ्या. त्या दिवशी कारवताई पण खात होती पण मी व्हिडिओ नाही बनवले. तिथं हातात नाही घेऊन जात होते. ते काल रात्री बाबांनी समजून सांगितलं. त्याचा बोर्ड इथं पण आहे. पण आता लफडा असा आहे. आता 5 आणि 15 म्हणजे कुंडी 15 किलोमीटर. इथून कुंडी 11 किलोमीटर. 4 किलोमीटरचा फरक आहे. इकडून कशाला कोणी जाईल. सगळे इकडूनच जातील ना. मी पण इकडूनच चाललोय. नर्मदे यार. काहीतरी चवन ऋषींचा आश्रम आहे तिकडे. पण मग आपली परिस्थिती नाही आहे तेवढा कच्च्या रोडने चालायची. शूज घातले ना तेव्हापासून जरा हालत जास्त टाईट झाली.
शूजची सवय नाही राहिली. 50 एक दिवसापासून सँडलवर चालतोय. असं जंगल आहे. आते जाते मस्त गाणे चालू आहे भाई. मैया नहीं आएगी क्या? स्पीकर नहीं है. इथे सुलगावला आलो होतो. 11 वाजले. जेवायला थांबवत होते पण मी काय थांबलो नाही. सुलगावपासून असा कच्चा रस्ता चालू होतो. म्हणजे इकडे गाड्या चालत नाही. आणि आता पूर्ण जंगलच आहे. नेमावरपर्यंत 120 किलोमीटर. 110 झालं आहे आपला. नर्मदे. खूप दिवसानंतर आज परत शांतता आहे. ना पाठीमागं कोणी आहे ना पुढं कोणी. आणि असं जंगल आहे मस्त. कसं आहे नंबर डायरेक्ट. नर्मदे हर. नर्मदे हर जीवन भर. इथे तुम्ही बघाल तर पूर्ण जंगल आहे. म्हणजे मागच्या 3-4 किलोमीटर एक झोपडं किंवा काही माणूस असल्याचा हा रस्ता सोडला तर काहीच नाही. तिथं सुद्धा परिक्रमावासींसाठी इथं बोर्ड लावला आहे. म्हणजे कोणी चुकून इकडच्या राईट साईडला ज्या पाऊल वाटा जातात तिकडे जायला नको म्हणून सेवा करतात भाई लोक. एवढं जंगलात येऊन बोर्ड लावला आहे. नर्मदे हर. काय भारी जागा आहे भाई. मागच्या 2 तासापासून मला फक्त एक 2 व्हीलरवाला भेटलाय. बाकी माणूसच नाही. पूर्ण जंगल आहे. तिकडे असं तार कंपाऊंड का बरं केलं काय माहिती या रस्त्याच्या बाजूला. इकडून पण आहे. इकडून तर झाडीच आहे जास्त. पण असं तार कंपाऊंड खूप ठिकाणी. सही. दुपारचा 1:30 वाजलाय. आपण या मंदिराच्या इथं आराम करत होतो. हे बाबाजी आणि हे बाबाजी भेटले आपल्याला. यांनी फुटाणे आणि टोस्ट आणलेले होते. आता आराम करून इथून कोणती 1 किलोमीटर बघेल 2 किलोमीटर. नर्मदे यार. नर्मदे यार बाबाजी. एकदम भारी वाईब्स. ही आपली बॅग. 10 किलोमीटर नंतर एखादा घर दिसलं आणि शेती दिसली. नाही तर कंटिन्यू असंच होतं. जंगल जंगल.
नर्मदे हर, नर्मदे हर. ते जुन्या पिक्चरांमध्ये झाडं असे राहायचे, तसंच पिले फक्त खाली ग्रीनरी नाही. फायनली बडेल गावात पोचलो आपण. जंगलाचा रोड असल्यामुळे आज फक्त 25-26 किलोमीटर झाला असेल. चला पटकन आश्रमात पोचतो. 3:30 वाजले आणि आंघोळ करून बघेल आश्रम. इथे सगळी व्यवस्था आहे. नर्मदे बघेल गाव खूप छान सुविधा.